ता शंकर भाऊ म्हणत जात की चाल म्हणे आपल्या सोबत म्हणे वावरामध्ये एकदा. पण सगळ्यात पहिले म्हणे तू एक काम कर, आपल्या घरी म्हणे कुराळ नाही तर एकदा कुराळ दे म्हणे तुझ्या घरची. अरे शंकर भाऊ म्हटलं आपल्या घरी कुराळ नाही, म्हटलं आपली कुराळ म्हटलं वावरामध्ये नेलाय. मग डायरेक्ट शंकर भाऊला घेऊन आलो भाऊ आपल्या वावरामध्ये. आणि आपलं सामान बंद पेटी पॅक असते म्हणून योगा जोडून घेतली शर्टची चाबी. अडी म्हटलं चाबी दाखवली खुलच्या सिमसिम म्हटलं की डायरेक्ट खुल्ला दरवाजा. मग काय दरवाजा खोलला गेला शंकर भाऊ म्हटलं घेऊन घे आपली कुराळ. मग त्याच्या बाद शंकर भाऊ मी निघलो भाऊ दुसऱ्या वावरात जायसाठी. शंकर भाऊ म्हटलं एकदा आपल्याला सांगतच म्हटलं काय काम आपल्याला दुसऱ्या वावरात. अरे तुम मेरे साथ चाल फक्त तुला दाखवतो म्हणे जंगलामधलं काहीतरी. मग काय इधर थांबलो याच्या सोबत आणि हा काय भाऊ कुराळ घेऊन इकडे तिकडे हिंडायला लागला गडी. मग जरा भरण भाऊ काय इकडून तिकडून गळ्यानं एक आणली काडी तोडून. मग मला बातच समजलं ना रे भाऊ हे तर खुटं तोडणं लावलं म्हटलं. मग काय भाऊ 5-6 खुटं तोडलं. मग निघलो भाऊ आम्ही वावरात जायसाठी. मग वावरामध्ये आल्यावर मला मालूम पडलं की हरभऱ्याला म्हटलं हे खुटं ठोकू राहिला शंकर भाऊ. आणि खुटं ठोकता ठोकता झाला ना भाऊ आमच्या सोबत बी घोर फाकलं खूप. अरे आपल्या सोबत म्हटलं असंच म्हटलं काही ना काही तर होतच राहते म्हटलं. जाऊ दे म्हटलं झालं म्हटलं जास्त टेन्शन नको घेऊ म्हटलं. टेन्शन नको घेऊ तर मग राहू दिले भाऊ आम्ही ना खुटं ठोक्याचे. मग निघलो आम्ही दुसऱ्या वावरात जायसाठी. रस्त्याने जाता सुनादा दिसला. सुनादाला विचारलं की तिकडल्या वावरामध्ये टेम्पे आहे का. टेम्पे तर आम्हाला सांगलेच होते भाऊ, पण इकडे होता भाऊ वा. इकडल्या जंगलामध्ये म्हणता कोणीतरी मेंढ्या घेऊन आलता. डायरेक्ट गळ्याची मेंढी गायब करली होती. आणि ते तर ते त्या गळ्याचं म्हणता डायरेक्ट कुत्रे बी त्या देखता डायरेक्ट लंपाट लावलत. तर त्यासाठी भाऊ लोकांना करला भाऊ वावरामध्ये इकडे माऊचे. हा माऊचा म्हटलं कसा काय तयार करायला म्हटलं हे जो आता पायासाठी पायऱ्या गिऱ्याचं म्हटलं अडी ठकाटक करला पुऱ्या. आणि अंदर पाहिल्यावर तर अडी स्पीकरन गिकरन डायरेक्ट पुंगाने गिंगाने फटाके गिटाके बंदच होतो भाऊ. अंदर तर काही घुशाल नाही पुरण म्हटलं अडून म्हटलं बाहेर जायला पुरते. त्याच्या बाद शंकर भाऊ म्हणत जात की चाल म्हणे आपण आता तिकडे टेम्पे भाऊ म्हणे. अर्ध्या म्हणता गेल्या गेल्यावर शंकर भाऊ म्हणत जात की चाल म्हणे घरी आता जीवार आलं म्हणे माझे तोडणं गिळणं. मग काय त्याच्या बाद निघलो आम्ही घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉक मध्ये. नेच्या पुढचा ब्लॉक पाहायसाठी आपल्याला लवकर फॉलो घ्या करू. चला मग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉक मध्ये.